सॉरी राजदूर या ठिकाणी चालक मालक कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आपण पाहतो की 400 ते 500 लोक आंदोलनात सहभागी झालेले आहेत। हे जे आंदोलन आहे ते त्यांच्याकडून सांगण्यात येते की काही बार मालकांच्या चुकीमुळे सगळ्यांवर कारवाई नको, प्रशासनाने सगळ्यांचा विचार करावा। खरं तर ही जर अशीच कारवाई सुरू राहिली तर कमीत कमी 60,000 जी कर्मचारी लोक आहेत ती बेरोजगार होऊ शकतात, असं देखील त्यांच्याकडून अंदाज व्यक्त केला गेलेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। 60-70,000 लोक काम करतात रेस्टॉरंट्समध्ये, काय करायचं? तुमची नक्की मागणी काय आहे? आमची एवढीच मागणी की जे पहिले जे 2 सस्पेंड झाले त्याच्याबद्दल आमचं काही बोलणं नाहीये, कारण तिथे मध्ये मायनरला दारू दिली गेली आहे। पण गेल्या 2 दिवसामध्ये 32 रेस्टॉरंट सस्पेंड झालेले आहेत लिकर। पण जे नियम ऐका, जे नियम पाळत नाहीयेत, वेळेच्या पेक्षा जास्त वेळ चालू ठेवतायत, अल्पवयीन मुलांना दारू देतायत, त्यांच्यावर कारवाई झाली, त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे का? आहेच ना आक्षेप। ज्या 2 रेस्टॉरंट्सनी अनफॉर्च्युनेटली दिली, मुद्दामून दिली नसणार आहे, तेवढं आता कोणी बावळट नाहीये की मुद्दामून द्यायला, पण दिला असे। त्या 2 सस्पेंड झालेले आहेत। आता त्या 2 सस्पेन्शन नंतर तुम्ही पुढचे 32 पब मालकांनी नियमावली जर पाळली तर अशी कारवाई होणार नाही। नियम फॉलो करतोच आहे आपण, नियम फॉलो करतोय, शासन पण नियम फॉलो करू, म्हणजे पोलिसच 1:30 वाजता असतात, त्याच्यामुळे 1:30च्या पुढे चालू होण्याचा संबंधच नाही आहे रेस्टॉरंट। जो अपघात झाला तो 2:30 वाजता अपघात झाला, खरं तर ते पेक्षा जास्त तो पब चालू होता ते जे सस्पेंड आहे ना, पण आपल्याकडून नियम पाळले जाणार सगळे पूर्णपणे पाळतायत, सगळं 1:30 वाजता पूर्ण बंद होत आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांना आपण भेटणार आहात, काय मागणी आमचे 7 मुद्दे आहेत, आमचे 7 मुद्दे। आमच्या असोसिएशनचं नाव लाउंज बार असोसिएशन आहे। हा पीसफुल आहे, एक तर मोर्चा नाही आहे, ॲजिटेशन नाही आहे, काही नाही, आमचं फक्त मागण्या आहेत। या 7 मागण्या आहेत। आज हे बंद झाले रेस्टॉरंट, उत्पन्न होणार नाही रेस्टॉरंटचं, त्याच्यामुळे आम्हाला सॅलरीज देता येणार नाही, तर रेस्टॉरंट जगू नाही शकणार, मालक नाही जगू शकणार, मालकाची फायनान्शियल लॉस होईल, बँकरप्सी होईल, नोकऱ्या जातील लोकांच्या, त्याच्या वेंडर्सला पेमेंट्स देता येणार नाहीत, फूड वेंडर्स आहेत, लिकर वेंडर्स आहेत, त्यांचे पेमेंट्स देता येणार नाही, म्हणजे आर्थिक गणित तुमची पूर्णपणे तोलमडणार आहेत, बँकरप्सीला येतील रेस्टॉरंट, ब्रँड इमेज खराब होतं या रेस्टॉरंटचं। आमच्याकडे प्रत्येक रेस्टॉरंटला हजारो इन्स्टा पेजेस तुम्ही सगळे रेस्टॉरंट्स आहेत। अशी प्रशासनाची सुरू झाली तर आर्थिक असं त्यांच्या सांगण्यात येत, नियमांचे सगळे पालन करतो, पण त्यांच्यावर कारवाई देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। जय महाराष्ट्र।